Hello students, welcome to the next section of molecular basis of inheritance. Last lecture ला आपण पॅकेजिंग ऑफ DNA इन प्रोकॅरियोटिक सेल आणि पॅकेजिंग ऑफ DNA इन यूकॅरियोटिक सेल कॉइलिंग सुपर कॉइलिंग हा पार्ट आपण पाहिलेला होता. ओके, चला तर आजच्या तासाला आपल्याला DNAचं जे बेसिक युनिट आहे न्यूक्लिओटाइड, DNA असेल RNA असेल म्हणजे न्यूक्लिक ॲसिड आहेत. ह्या न्यूक्लिक ॲसिडचं बेसिक युनिट आहे न्यूक्लिओटाइड. त्या न्यूक्लिओटाइडचे कंपोनंट्स आपल्याला बघायचे आहेत, त्याचं स्ट्रक्चर आपल्याला बघायचं आहे. सो बेसिक युनिट ऑफ न्यूक्लिक ॲसिड इज कॉल्ड ॲज न्यूक्लिओटाइड. एक MCQ तयार झाला, एक वन सेंटेन्स तयार झालं. बेसिक युनिट ऑफ न्यूक्लिक ॲसिड इज कॉल्ड ॲज न्यूक्लिओटाइड. ह्या न्यूक्लिओटाइड संदर्भात आपल्याला माहिती मिळवायची आहे. तर ते न्यूक्लिक ॲसिडचं बेसिक युनिट असतं. आता एक न्यूक्लिओटाइड तयार होण्यासाठी 3 महत्त्वाचे घटक लागतात. रिक्वायर्ड 3 कंपोनंट्स. त्यापैकी पहिला कंपोनंट आहे तो म्हणजे शुगर. कोणता कंपोनंट आहे? शुगर. आता शुगर हे कार्बोहायड्रेट आहे. याच्यात वेगवेगळे टाईप्स आहेत, जसं की ट्रायोज शुगर आहे, टेट्रोज शुगर, पेंटोज, हेक्झोज, हेप्टोज. तर डिपेंड्स ऑन कार्बन नंबर, कार्बनच्या संख्येनुसार त्याचे टाईप्स असतात. त्यापैकी DNA मध्ये RNA मध्ये जी शुगर असते ती शुगर 5 कार्बनची असते. 5 कार्बन शुगर याला आपण म्हणत असतो पेंटोज शुगर. पेंटोज का म्हणायचं तर 5 कार्बनची शुगर असते म्हणून याला म्हणायचं पेंटोज. आता ही पेंटोज शुगर असते ही 2 प्रकारची असते. एक शुगर असते ती म्हणजे रायबोज शुगर आणि दुसरी असते ती डिऑक्सिरायबोज. ओके, खरं तर नावामध्ये अर्थ आहे याचा. रायबोज RNA मध्ये असते आणि डिऑक्सिरायबोज DNA मध्ये असते. याचं जर का आपण रेणूसूत्र बघितलं तर ते रेणूसूत्र आपण असं लिहू शकतो C5H10O5 रायबोज आहे. आता डिऑक्सिरायबोजचं काय रेणूसूत्र असतं तर याच्यात फरक फक्त ऑक्सिजनचा असतो. 1 ऑक्सिजन लेस दॅन रायबोज, म्हणजेच C5H10 बदलायचे नाहीत. काय बदलेल? ऑक्सिजन. ऑक्सिजन इथं 5 आहेत, त्यापेक्षा 1 नी कमी होतो म्हणजे O4. ओके, आता हे जर आपण स्ट्रक्चरमध्ये पाहायचं म्हटलं तर थोडंसं सायक्लिक फॉर्म्युलामध्ये आपण स्ट्रक्चर दाखवूया. पेंटोज शुगरचं हे सायक्लिकमधलं आपण स्ट्रक्चर दाखवतोय. हा कार्बन नंबर 1 आहे, कार्बन 2 आहे, कार्बन 3 आहे, कार्बन 4 आहे आणि 5 नंबरचा कार्बन हा चेनच्या बाहेर असतो. ओके, कारण या ठिकाणी चेनमध्ये कोण आलेला आहे? ऑक्सिजन. मग याच ठिकाणी याचं जे आहेत OH आणि CH2, कारण 5 नंबरचा कार्बन आहे OH. असं रेणूसूत्र असतं. बघा, कार्बन काउंट करा. 1 2 3 4 आणि 5. कार्बन 5 आलेले आहेत. हायड्रोजन काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 हायड्रोजन आहेत. ऑक्सिजन हा पण घ्यायचा 1 2 3 4 5. सेम स्ट्रक्चर इथं असतं, फक्त काय बदलायचं आहे? 1 ऑक्सिजन कमी करायचं इथला. या ठिकाणचा ऑक्सिजन काय असतो? कमी, लेस असतो. मग याचं स्ट्रक्चर काय होईल बघूया आपण. हे बॅकबोन लिहूया कार्बनचं, रिंग स्ट्रक्चर. कार्बन नंबर देऊया. कार्बन नंबर याला म्हणायचं 1 2 3 4 आणि हा चेनच्या बाहेर असतो. ओके, आता याला कंपोनंट जोडूया. OH इथला
ओ गेलेलं आहे, फक्त एचच लिहायचं आहे. HOH HCH2OH. अशा प्रकारची शुगर असेल तर ती असते RNA मध्ये, प्रेझेंट इन RNA. सो रायबोज न्यूक्लिक ॲसिड अँड दिस शुगर इज प्रेझेंट इन DNA, डिऑक्सी रायबोज न्यूक्लिक ॲसिड. चला तर तुम्हाला कळालेलं आहे की न्यूक्लिओटाईडचं पहिलं बेसिक मूळ घटक आपण बघितला शुगर. ती पेंटोज शुगर आहे, 5 कार्बनचे असते, त्याचे 2 टाईप आहेत. रायबोज शुगर आहे, डिऑक्सी रायबोज आहे. ह्या दोघांचेही स्ट्रक्चर तुम्हाला इथं दाखवलेले आहेत. तर फक्त डिफरन्स एवढाच आहे की इथं एक ऑक्सिजन एक्स्ट्रा असतो, इथं तो कमी होतो. डी मीन्स लेस, ऑक्सी मीन्स ऑक्सिजन. ह्या दोघांचं स्ट्रक्चर काढून घ्या, बोर्डवरती दाखवलेलं आहे, नोटबुक मध्ये ते व्यवस्थित नोट करून घ्या. नंबर 2 कंपोनंट बघायचं आहे न्यूक्लिक ॲसिड मधला, सेकंड कंपोनंट आहे नायट्रोजिनस बेसेस. सो नंबर 2 नायट्रोजिनस बेसिस. नायट्रोजन असणारे बेसिक कंपाऊंड्स आहेत, त्याला नायट्रोजिनस बेसिस म्हणायचं. हे मुख्य 2 प्रकारचे असतात. एक या ठिकाणचं डबल रिंग कंपाऊंड्स आणि सिंगल रिंग कंपाऊंड्स म्हणजे प्युरिन्स, पायरिमिडिन्स, purines and pyrimidines. So purines are a double ring compound. But pyrimidines are single ring compound. याच्यात जर आपण बघितलं तर एक हेक्सागोनल रिंग असते, एक पेंटागोनल रिंग असते, डबल रिंग कंपाऊंड. याच्यामध्ये फक्त आणि फक्त एकच हेक्सागोनल रिंग असते आणि त्याला साईड चेन असतात. तर हे प्युरिन आहे, हे पायरिमिडिन आहे, डबल रिंग कंपाऊंड आहे, सिंगल रिंग कंपाऊंड आहे. हे प्युरिन आहेत, हे प्युरिन 2 प्रकारचे आहेत. सो दिस प्युरिन हॅव्हिंग 2 टाइप्स. एक ॲडेनिन आहे, दुसरा आहे ग्वानिन. ए आणि जी, ॲडेनिन, ग्वानिन. या ठिकाणी पायरिमिडिन्स आहेत, हे मात्र 3 प्रकारचे आहेत. सायटोसिन आहे, युरॅसिल आहे आणि थायमिन. हे दाखवायचं असेल तर तुम्हाला ए लेटरने दाखवायचं आहे. नावाचं पहिलं लेटर कॅपिटल जी, ह्याच्या नावाचं पहिलं लेटर कॅपिटल सी, हे आहे ते यू आणि हे आहे ते टी. इन शॉर्ट तुम्हाला पायरिमिडिन्स लक्षात ठेवायचं असेल तर हा शब्द लक्षात ठेवा, CUT, कट. कट हे पायरिमिडिन्स आहेत. आणि AG लक्षात ठेवायचं, AG हे प्युरिन्स आहेत. म्हणजे ॲडेनिन, ग्वानिन डबल रिंग कंपाऊंड प्युरिन्स आहेत, सायटोसिन, युरॅसिल, थायमिन सिंगल रिंग कंपाऊंड आहेत, ते पायरिमिडिन्स आहेत. प्रश्न असा आहे की आता DNA आणि RNA मध्ये यापैकी 4 हे एकूण 5 आहेत, 1 2 3 4 5 पैकी 4च असतात DNA मध्ये. म्हणजे आम्हाला लक्षात ठेवावं लागेल नोट म्हणून. इन केस ऑफ DNA, ॲडेनिन, ग्वानिन, AG आणि CT
अशा असतात. आर एन एमध्ये ए आहे, जी आहे, सी आहेच, फरक एवढाच असतो, टीच्या ऐवजी या ठिकाणी यू असतो. म्हणजे आम्हाला फक्त एवढं लास्ट लक्षात ठेवायचं आहे, टी आणि यूचा डिफरन्स आहे, बाकीचे आहेत हे सगळे कॉमन आहेत. सो डी एन ए कंटेन्स ए, जी, सी, टी आणि आर एन ए कंटेन्स ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, युरॅसिन, थायमिनमधला फक्त डिफरन्स आहे टी आणि यूचा. जर ए, जी, सी, टी असेल तर तो डी एन ए असतो, आणि ए, जी, सी, यू असेल तर आर एन ए लक्षात ठेवा, टी असेल तर डी एन ए लक्षात ठेवायचं. बाकी सगळे आहेत ते कॉमन आहेत. याला म्हणायचं नायट्रोजिनस बेसेस. हा सेकंड कॉम्पोनंट आहे, नोट करा. फर्स्ट कॉम्पोनंट आपण बघितला होता शुगर, सेकंड कॉम्पोनंट आत्ता आपण बघितला नायट्रोजिनस बेसेस. ओके, नंबर 3 कॉम्पोनंट आहे फॉस्फेट. फॉस्फेट ग्रुप. हा जो फॉस्फेट ग्रुप आहे तो फॉस्फरिक ॲसिड पासून घेतला जातो, फ्रॉम फॉस्फरिक ॲसिड. ह्या फॉस्फरिक ॲसिडचं रेणुसूत्र आहे H3PO4. काय? H3PO4. हे जर आपण स्ट्रक्चरने दाखवायचं म्हटलं तर सेंटरला असतो फॉस्फरस. आपल्याला माहीत आहे फॉस्फरस ॲटॉमिक नंबर 15 असतो. सो 285. याच्या बाह्य कक्षेत 5 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजेच एक तर 3 घेऊन अष्टक पूर्ण करेल किंवा 5 देईल. तर या ठिकाणी तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन असल्यामुळं फॉस्फरस इलेक्ट्रॉन देत असतो, त्यामुळं 5 इलेक्ट्रॉन त्याला द्यावे लागतात आणि त्यामुळं हा 5 बंध तयार करतो. किती बंध तयार केले? 5 पैकी ऑक्सिजन आहेत 4. इथं एक ऑक्सिजन जोडूया, या ठिकाणी एक ऑक्सिजन, इथं एक ऑक्सिजन आणि इथं एक ऑक्सिजन. PO4 झालं. उरलं एक आहे 3 हायड्रोजन. तर ज्या ज्या ऑक्सिजनला सिंगल बॉन्ड आहे त्या त्या ठिकाणी काय जोडायचा असतो? हायड्रोजन. म्हणजे इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन आणि इथं एक हायड्रोजन. हे जे स्ट्रक्चर आहे हे फॉस्फरिक ॲसिडचं स्ट्रक्चर आहे आणि याचा फॉस्फेट ग्रुप म्हणजे PO4-3 असा फॉस्फेट ग्रुप असतो. कारण 3 हायड्रोजन गेले तर 3 मायनस येत असतात. तर हे त्याचं स्ट्रक्चर आहे फॉस्फरिक ॲसिडचं. याच्यातून काय घेतला जातो? फॉस्फेट ग्रुप घेतला जातो. ओके, म्हणजे तुम्हाला न्यूक्लिओटाइड्स या बेसिक युनिट आहे त्याचे 3 घटक कळाले. पहिला घटक आहे शुगर, दुसरा आहे नायट्रोजिनस बेस आणि तिसरा आहे तो फॉस्फेट ग्रुप. आता जोडायचं आहे कुठं हेही आपण डिटेल पाहणार आहे, काय काय कनेक्ट करायचं आहे. तर जे शुगर आहे, शुगरचा कार्बन 1 असतो, त्या कार्बन 1ला नायट्रोजिनस ग्रुप जोडायचा आहे. सो C1 ॲट C1 ऑफ शुगर नायट्रोजिनस बेस कनेक्ट करायचं आहे. हा कनेक्ट होत असताना हायड्रोजन बॉन्डनी कनेक्ट होतो. सॉरी, या ठिकाणचा C1चा जो बेस आहे नायट्रोजिनस बेस आपण स्ट्रक्चरमध्ये बघणार आहे. शुगरचा ग्लायकोसायडिक बॉन्ड असतो आणि दुसरं जे आहे ॲट C5 ऑफ शुगर फॉस्फेट ग्रुप जोडायचं आहे. हे MCQ आहेत. फॉस्फेट ग्रुप इज कनेक्ट ॲट C5 ऑफ शुगर, नायट्रोजिनस बेस कनेक्ट ॲट C1 ऑफ दी शुगर. ओके, हे लिहून घ्या. आता आपण प्रत्यक्षात न्यूक्लिओटाइड आणि न्यूक्लिओसाइड ह्या दोघांचा डिफरन्स आणि दोघांचं स्ट्रक्चर पण बघूया. न्यूक्लिओटाइड कशाला म्हणायचं, न्यूक्लिओसाइड कशाला म्हणायचं, हे दोनही आपल्याला बघायचं आहे. दोन्ही MCQ साठी विचारले जातात. तर इक्वेशन काय बघूया आपण. पहिल्यांदा
न्यूक्लिओसाइड कसं तयार होतं हे आपण बघूया. सो न्यूक्लिओसाइड, एका न्यूक्लिओसाइडमध्ये एक शुगर असते आणि नायट्रोजिनस बेस असतो. बेस. सो शुगर प्लस नायट्रोजिनस बेस इज कॉल्ड ॲज अ न्यूक्लिओसाइड. आणि न्यूक्लिओटाइडमध्ये काय फरक असतो? पहिल्यांदा न्यूक्लिओसाइडचं स्ट्रक्चर दाखवूया आपल्याला. पहिल्यांदा शुगर दाखवूया. पेंटोज शुगर आहे. बॉन्डिंग किंवा ग्रुप नाही दाखवलं तरी चालेल, याला आपण डायरेक्ट असं म्हणूया, पेंटोज शुगर. शुगर, त्याच्या 1 नंबरच्या कार्बनला जोडायचा आहे नायट्रोजिनस बेस. एन बेस म्हणजे नायट्रोजिनस बेस. हा C1 आहे. त्याच्या 5 नंबरच्या कार्बनला इथं C5 असतो, 5 नंबरचा कार्बन, याला फॉस्फेट जोडायचं आहे. फॉस्फेट. तर सुरुवातीला आपण 2च घटक जोडणार आहे, शुगर आणि नायट्रोजिनस बेस. हा इथून इथंपर्यंतचा पार्ट आहे, याला म्हणायचं न्यूक्लिओसाइड. काय म्हणायचं? न्यूक्लिओसाइड. आणि जेव्हा आम्ही फॉस्फेट ग्रुप ॲडिशनल जोडणार तेव्हा तयार होतं न्यूक्लिओटाइड. न्यूक्लिओटाइड. साइड आणि टाइडमधला फरक लक्षात ठेवायचा. शुगर आहेच, नायट्रोजिनस बेस आहेच, प्लस फॉस्फेट. प्लस फॉस्फेट म्हणजे हे जे तिघांचं स्ट्रक्चर होतं इथून इथंपर्यंतचं, याला म्हणायचं न्यूक्लिओटाइड. न्यूक्लिओटाइड. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिओटाइड. 3 घटक आहेत. एक नायट्रोजिनस बेस शुगरच्या 1 नंबरच्या कार्बनला जोडायचा, दुसरा शुगर आहे, तिसरा फॉस्फेट आहे. आता जेव्हा जेव्हा RNA आपण घेत असतो, RNAमध्ये रायबोज न्यूक्लिओटाइड म्हणायचं याला. सो रायबोज न्यूक्लिओटाइड. आणि हे 4 प्रकारचे असतात. एक आर फॉर रायबोज इथं कन्सिडर करायचं. म्हणजेच जसं की ॲडेनोसिन ATP ट्रायफॉस्फेट. त्याच्याऐवजी आपण जेव्हा जेव्हा RNA घेतो, मगाशी आपण डिफरन्स बघितला की RNAमध्ये A न घेत असता त्या ठिकाणी युरॅसिल घ्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी AUGC. DNA कन्सिडर केला तर डिऑक्सीरायबोज न्यूक्लिओटाइड असतं. डिऑक्सीरायबोज न्यूक्लिओटाइड. आणि याच्यात 4 असतात. तुम्हाला माहीत आहे AGC कंपल्सरी आहे. या ठिकाणी हा U लिहिलाय, त्याच्याऐवजी या ठिकाणी काय लिहायचं? T. हा डिफरन्स आहे, बाकी सगळे कॉमन आहेत. सो DNA कंटेन्स मेनी डिऑक्सीरायबोज न्यूक्लिओटाइड. RNA कंटेन्स मेनी रायबोज न्यूक्लिओटाइड. सिंगल युनिट असतं, याला म्हणायचं न्यूक्लिओटाइड. सो बेसिक युनिट ऑफ न्यूक्लिक ॲसिड इज कॉल्ड ॲज न्यूक्लिओटाइड. फरक एवढाच असतो की जे रायबोज न्यूक्लिओटाइड आहे त्याच्यात रायबोज शुगर असते. रायबोज शुगर. इथं डिऑक्सीरायबोज शुगर असते. रायबोज शुगर. ओके. न्यूक्लिओटाइडचं स्ट्रक्चर काढून घ्या.
ओके, जे न्यूक्लियोटाइड्स आपण स्ट्रक्चर बघितलेलं आहे ते बेसिक युनिट आहे न्यूक्लिक ॲसिडचं. न्यूक्लिक ॲसिड दोन आहेत, आपल्याला माहीत आहे, एक RNA असतो आणि एक DNA असतो. म्हणजे जर का आपण हा RNA कन्सिडर केला, DNA याला आपण रायबोज न्यूक्लिक ॲसिड म्हणत असतो. ॲसिड हा डिऑक्सी रायबोज न्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लिक ॲसिड. ओके, ह्याच्यात रायबोज न्यूक्लियोटाइड्स असतात. न्यूक्लियोटाइड्स ह्याच्याकडे डिऑक्सी रायबोज न्यूक्लियोटाइड्स असतात. न्यूक्लियोटाइड्स हे रायबोज न्यूक्लियोटाइड 4 टाईपचे असतात. डिऑक्सी रायबोज न्यूक्लियोटाइड 4 टाईपचे असतात. मग याच्यामध्ये रायबोज मोनोन्यूक्लियोटाइड असेल तर हे रायबोजचे जे आत्ता जे मी लिहिणार आहे ते जस्ट मोनोन्यूक्लियोटाइड लिहितोय, म्हणजे मोनोफॉस्फेट ग्रुप असं आपण म्हणूया. जसं की ॲडेनोसिन मोनोफॉस्फेट, ॲडेनिन जोडलेला असेल तर ॲडेनोसिन मोनोफॉस्फेट. रायबोज ॲडेनोसिन ॲडेनिन प्लस रायबोज असतं, याला म्हणजे नायट्रोजिनस बेस ॲडेनिन आहे, रायबोज ॲडेनोसिन म्हणायचं. ॲडेनोसिन मोनोफॉस्फेट. म्हणजे इन शॉर्ट याला आपण असं म्हटलं जातं, हे असं लिहूया, मोनोफॉस्फेटमध्ये सगळे ॲड करून लिहूया. रायबोज मोनोफॉस्फेट. डिऑक्सी रायबोज मोनोफॉस्फेट. एकच फॉस्फेट ग्रुप असेल तर याच्यामध्ये जे आपण लिहित असतो 4 प्रकारचे न्यूक्लियोटाइड आहेत. एक रायबोज ॲडेनिन मोनोफॉस्फेट, रायबोज ग्वानिन मोनोफॉस्फेट, रायबोज सायटोसिन मोनोफॉस्फेट आणि रायबोज युरॅसिल मोनोफॉस्फेट. हे जे आहेत हे इनॅक्टिव्ह आहेत, इनॅक्टिव्ह न्यूक्लियोटाइड्स. त्याच्या ॲक्टिव्ह झाले की ट्रायफॉस्फेट हे त्याचे ॲक्टिव्ह असतात, त्यासाठी ATP एनर्जी खर्च करावी लागते. ATP खर्च झाले की हे मोनोफॉस्फेटचं ट्रायफॉस्फेट होतं, म्हणजेच रायबोज ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. हे ॲक्टिव्ह फॉर्म असतो, हे मात्र इनॅक्टिव्ह. आता जस्ट आपण मोनोफॉस्फेट लिहिलेले आहेत, तर न्यूक्लियोटाइड इथंच लिहूया मोनोफॉस्फेट. ॲक्टिवेशन कसं होईल हे आपण नेक्स्ट बघूया. सो दे आर प्रेझेंट इन RNA. DNAचे पण 4 कोणत्या प्रकारचे आहेत? DNA साठी लिहायचं आहे, D लिहायचं, स्मॉल डिऑक्सी रायबोज ॲडेनिन मोनोफॉस्फेट, बरोबर. दुसरं डिऑक्सी रायबोज ग्वानिन मोनोफॉस्फेट, नायट्रोजिनस बेस जी आहे मोनोफॉस्फेट 1 आहे. त्याच्यानंतर सायटोसिन मोनोफॉस्फेट आणि हा जो युरॅसिल असतो U त्याच्याऐवजी इकडे T असतो, थायमिन मोनोफॉस्फेट.
हा डिफरन्स आहे युरॅसिल आणि इकडं थायमिन. So these 4 nucleotides are present in RNA and these 4 type of nucleotides present in DNA. So once again बघा काय काय डिफरन्स आहे याच्यामध्ये. RNA, DNA लॉंग फॉर्म आहे रायबोज न्यूक्लिक ॲसिड, याचा लॉंग फॉर्म आहे डिऑक्सी रायबोज ॲसिड. रायबोज न्यूक्लिओटाइड्स असतात, याच्यात डिऑक्सी रायबोज न्यूक्लिओटाइड हे 4 प्रकारचे आहेत, 4 टाईप्स आहेत. रायबोज मोनोफॉस्फेट हे पण 4 टाईपचेच आहेत. डिऑक्सी रायबोज मोनोफॉस्फेट नावावरून लक्षात ठेवा. याच्या सुरुवातीला आर लिहायचं, आर फॉर रायबोज. ॲडेनोसिन मोनोफॉस्फेट, ग्वानोसिन मोनोफॉस्फेट, सायटोसिन मोनोफॉस्फेट, युरॅसिल मोनोफॉस्फेट. इथं कुठेही टी लिहायचा, थायमिन लिहायचा नाही. हे मोनोफॉस्फेट न्यूक्लिओटाइड्स असतात, हे इनॲक्टिव्ह असतं. त्याचं ट्रायफॉस्फेट झालं की ते ॲक्टिव्ह होतं. DNA चे 4 न्यूक्लिओटाइड्स आहेत बघा. डिऑक्सी रायबोज ॲडेनोसिन मोनोफॉस्फेट, डिऑक्सी रायबोज ग्वानोसिन मोनोफॉस्फेट, डिऑक्सी रायबोज सायटोसिन मोनोफॉस्फेट आणि डिऑक्सी रायबोज थायमिन मोनोफॉस्फेट. So small d stands for deoxyribose, small r stands for ribose. So these 4 types of nucleotides are present in RNA and these 4 types of nucleotides are present in DNA and these nucleotides are connected together to get polynucleotide chain. याची पण पॉलीन्यूक्लिओटाइड चेन तयार होते. पॉलीन्यूक्लिओटाइड चेन सिंगल स्ट्रँडेड चेन तयार होते, एकच स्ट्रँड असतं. इकडं मात्र पॉलीन्यूक्लिओटाइड चेन्स असतात, 2 असतात. पॉलीन्यूक्लिओटाइड चेन्स हा डबल स्ट्रँडेड असतो, डबल स्ट्रँडेड. तर हे जे न्यूक्लिओटाइड बेसिक युनिट ऑफ न्यूक्लिक ॲसिड का असतं हे आपण डिटेल बघितलेलं आहे. इथं न्यूक्लिओटाइड हा पार्ट कंप्लीट होतो. याच्यानंतरचा पार्ट आपल्याला बघायचा आहे स्ट्रक्चर ऑफ DNA. परंतु त्याच्या अगोदर हे जे न्यूक्लिओटाइडचे टाईप्स लिहिलेले आहेत बोर्डवरती, हे नोट करून घ्या. ओके.